थांबा. जर तुमची रास कुंभ असेल तर पुढील 5 सेकंद हातातला मोबाईल खाली ठेवायची महाभूल अजिबात करू नका. आज 26 ऑगस्टच्या या भयंकर मध्यरात्री ब्रह्मांडातील नक्षत्राचे असे काही विषारी चक्र उलट फिरले की ज्याने थेट स्वर्गापासून पातळीपर्यंत खळबळ मजवली आहे. तुमच्या 7 वर्षाचा भयंकर वनवास आज कायमचा संपला. मंडळी, बरोबर ऐकलं तुम्ही. 7 वर्षाचा भयंकर वनवास आज कायमचा संपला. पण जाण्यापूर्वी शनिदेवाच्या त्रिशूळाने असा एक भयंकर न्याय घडणार आहे ज्याची कल्पना थेट तुमच्या काळजांनाही केली नसेल. ज्या रक्ताच्या नातेवाईकांसाठी तुम्ही स्वतःचे आयुष्य पानाला लावले, ज्यांना स्वतःचे मानले, त्याच कपटी माणसाने तुमच्या पाठीमागे असा विषारी डाव रचला होता की जिवंत पुरावे एक रहस्यमय स्त्री आज रात्री तुमच्या हातात देणार आहे. ते पुरावे सत्य ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही या 15 मिनिटाच्या महाव्हिडिओमध्ये अर्ध्यावर सोडून गेला तर तुमच्याच घरात लपलेला तो शत्रू तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पूर्ण रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. सावधान आणि पहा हा अंतिम फैसला. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू. माझ्या कुंभ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आज 26 ऑगस्टच्या रात्री आकाशात एक भयंकर ब्रह्मांडीय घटना घडत आहे. शाततारका नक्षत्रातील राहू आणि तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव याची एक युक्ती तयार झाली आहे जी आकाशातील नक्षत्राचे चक्र पूर्णपणे बदलून टाकणार आहे. या नक्षत्रात रहस्याचे आणि गुप्त शक्तीचे नक्षत्र मानले जाते. या नक्षत्राची ऊर्जा जेव्हा जागृत होते तेव्हा जगातील कोणतीही वाईट ताकद किंवा लपवलेले सत्य जास्त काळ अंधारात राहू शकत नाही. गेल्या 7 वर्षापासून ब्रह्मांडातील नक्षत्राची स्थिती तुमच्या प्रतिकूल होते. म्हणूनच तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी प्रत्येक पावलावर तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागतो. रक्ताच्या नात्याचा विश्वासघात. मंडळी, आता जर शांतपणे मागे वळून पहा. गेल्या 7 वर्षात तुम्ही ज्याच्यासाठी स्वतःचे सुख चैन अर्पण केले, ज्याच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा मारल्या, ज्याच्या संकटात तुम्ही रात्रीचा दिवस करून धावून गेलात, त्याच लोकांनी तुमच्यासोबत काय केले? जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्यांनी तुमचे हात सोडून दिले. तुम्ही ज्यांना स्वतःचे मानले त्याच्यावर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवला. त्यांनी तुमच्या पाठीमागे तुमच्या नावाचे खड्डे खोदले. तुम्ही प्रामाणिक राहूनही तुम्हाला काय मिळाले? फक्त हेटाळणी, मानसिक त्रास आणि अपमानाचे कडू घोट. हे सर्व काही सहज घडलेले नाही, तर नक्षत्राच्या वाईट चक्रात तुमच्याच जवळच्या माणसांचा खरा चेहरा समोर येत होता. तुम्हाला अनेकदा प्रश्न पडला असेल, माझ्याच घरातील शांतता अचानक का हरवली? माझ्याच कामात शेवटच्या क्षणी अडथळे का आले? माझ्या कुंभ राशीच्या जातकांनो, 26 ऑगस्टच्या या नक्षत्रायोगावर हे स्पष्ट दिसत आहे की तुमच्याच रक्ताच्या नातेवाईकांनी आणि जवळच्या लोकांनी तुमच्या प्रगतीवर काळी नजर टाकली होती. तुम्ही थोडे जरी पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्याच माणसांच्या पोटात दुखायचं. काही लोकांच्या बाबतीत तर नातेवाईकांनी गुप्तपणे वाईट शक्ती करणी किंवा वाईट दृष्टीचा वापर केला जेणेकरून तुमच्या घरात पैसा पाण्यासारखा वाहून जावा, पती पत्नीमध्ये विनाकारण भांडणं व्हावी आणि तुमची प्रगती कायमची ठप्प व्हावी. पण कुंभ राशीच्या जातकांनो, आता डोळ्यातून अश्रू पुसून टाका, कारण ब्रह्मांडातील नक्षत्राचे हे कडक चक्र आता पूर्ण झाले आहे. महादेवाच्या त्रिशूळने हे शनिदेवाच्या दृष्टीने तुमच्या या 7 वर्षाच्या वनवासाचा हिशोब पूर्ण केला आहे. तुम्ही ज्या कष्टातून गेलात, ज्याने फळ मिळवण्याची वेळ आता आली. 26 ऑगस्टच्या या पवित्र रात्रीपासून सुरू होत आहे. पण 7 वर्षाचा वनवास संपण्यापूर्वी ती रहस्यमय स्त्री कोण आहे जी तुमच्या नातेवाईकाचा भुरका टारकून फाटणार आहे? ती कसे, कधी हे धक्कादायक सत्य उघड करेल हेच आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. म्हणून पुढील भाग अतिशय एकाग्रतेने पहा. माझ्या कुंभ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या व्हिडिओच्या प्रवासानंतर आपण त्या सर्वात भयंकर रहस्यमय पर्दाफाश करणार आहोत. 26 ऑगस्टच्या या रात्री ब्रह्मांडात शतरक नक्षत्र, राहू शनीची आणि
महायुक्ती बनली आहे, जिथं ईश्वराचा न्याय थेट तुमच्या घरावर दरवाजावर येऊन धडकला आहे. शिवपुराणात हे ज्योतिषशास्त्रात स्पष्ट लिहिले आहे, जेव्हा शनिदेव तुमच्या आसनावर बसतो तेव्हा ते स्वतः खाली येत नाही, तर जिवंत माणसाला माध्यम बनवून कपटी माणसाचा विनाश करतात. 26 ऑगस्टच्या या पवित्र नक्षत्राला आकाशातील तीच अलौकिक ऊर्जा किंवा स्त्रीला माध्यम बनवणारी ही स्त्री तुमच्या आयुष्यात ढाल बनून उभी राहील आणि तुमच्या जवळच्या माणसाने रचलेल्या कारस्थानाचा असा बुरखा फाडेल, ज्याची कल्पना थेट काळही करू शकला नाही. आता तुमच्या मनात छाती ठोकून प्रश्न आला असेल, गुरुदेव, हे स्त्री कोण आहे? ती बाहेरची आहे की माझ्या घरात रक्ताच्या नातेवाईक आहे? 26 ऑगस्टच्या या नक्षत्र ब्रह्मानुसार ही स्त्री 3 रूप घेऊन तुमच्या समोर येते. पहिले रूप, ती तुमची आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी असू शकते. तिला अचानक अशा एखाद्या जुन्या कागदपत्राचा, फोन मेसेज किंवा गुप्त वस्तूचा पुरावा सापडेल, ज्याने त्या कपटी नातेवाईकाचे सर्व प्लॅन उद्ध्वस्त होतील. ती तुमची एखादी जुनी मैत्रीण किंवा लांबची नातेवाईक स्त्री असू शकते, जी पूर्वी त्या कपटी माणसाचा बाजूने होती, पण ती आता नक्षत्राच्या प्रभावामुळे तिने मन बदललेलं आणि ती स्वतःहून तुम्हाला त्याचे गुपित सांगायला येईल. तिसरे रूप, कामाच्या ठिकाणी अनोळखी, ती तुमच्या ऑफिसमधील, व्यवसायातील किंवा समाजातील एखादी अनोळखी स्त्री असू शकते, जी तुम्हाला नातेवाईकांच्या कट कारस्थानाची पूर्ण माहिती पुराव्यासकट आणून देईल. आता कान उघडून ठेवून शांतपणे ऐका, ही स्त्री नक्की काय सत्य बाहेर आणणार आहे? गेल्या 7 वर्षाच्या नातेवाईकाला तुम्ही तुमचा सर्वात जवळचा मार्गदर्शन मानला होता, ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता, तोच नातेवाईक तुमच्या पाठीमागे तुमच्या पैशावर, जमिनीवर आणि हक्काच्या मालमत्तेवर कसा डोळा ठेवून बसला होता. तुमच्या घरातील पती, पत्नी, आई, वडील यांच्यात भांडणे लावण्याचे त्याने कसे गुप्त प्रयोग केले. तुमच्या कामात आणि व्यवसायात आर्थिक नसधूस करण्याची त्यांनी कशी वाईट दृष्टीकरणी बाधा वापरली. ही स्त्री तुमच्या हातात असा ठोस पुरावा देईल की ज्यानंतर त्या कपटी माणसाला तोंड लपवायला जागा उरणार नाही. सत्य समोर आल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, पण तुमच्या डोळ्यावरील अंधाराची पट्टी कायमची निघून जाईल. जेव्हा हे सत्य समोर येईल तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि अडथळे एका क्षणात दूर होतील. तुम्हाला समजेल की आजपर्यंत तुमची प्रगती नक्की कोणामुळे रोखली गेली होती आणि तुमच्या हातात पैसे का टिकत नव्हता. त्या कपटे नातेवाईकाचा खरा चेहरा समोर आल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता कायमची नष्ट होईल आणि अडकलेले पैसे मोकळे होण्याचा सुवर्ण मार्ग उघडेल. पण थांबा, सत्य समोर आल्यानंतर तुम्ही कोणती सर्वात भयंकर चूक करू नये. जर ती चूक केली तर नक्षत्राचा हा शुभ प्रभाव पुन्हा उलटू शकतो. ब्रह्मांडीय इशारा काय आहे आपण हे पुढच्या भागात पाहणार आहोत. कुंभ राशीच्या जातकांनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता मी जे सांगणार आहे ते अतिशय काळजीपूर्वक ऐका. जेव्हा काळ बदलतो आणि सत्य समोर येतं तेव्हा माणसाचा संयम तुटतो, पण इथे शनिदेव आणि ब्रह्मांडातील नक्षत्राची तुमची शेवटची आणि सर्वात कडक परीक्षा सुरू होते. 26 ऑगस्टच्या या पवित्र रात्रीनंतर त्या रहस्यमय स्त्रीद्वारे नातेवाईकांचे धक्कादायक सत्य उघड झाल्यानंतर तुमच्या मनावर रागाचा आणि संतापाचा उद्रेक होतो. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही यावेळी भरात 3 भयंकर चुका केल्या तर 7 वर्षाचा वनवास संपण्याऐवजी 7.5चा नकारात्मक प्रभाव पुन्हा तुमच्यावर होऊ शकतो. म्हणून सत्य समोर आल्यानंतर स्वतःचा ताबा ठेवणे हे तुमचे सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. पहिली सर्वात भयंकर चूक, आगळीवेगळी होऊन त्वरित बदला घेण्याची वृत्ती. सत्य समोर आल्यावर लगेच त्या नातेवाईकांच्या घरी जाऊन भांडण करणे, शिवीगाळ करणे आणि घाईघाईत कोर्ट कचेरीचे भानगडीत पडणे. जर तुम्ही स्वतः कायदा हातात घेतला किंवा रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलले तर तो कपटी नातेवाईक उलट तुम्हाला समाजात आणि कायद्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. शनिदेव हे न्यायाचे देवता आहे. तुम्ही शांत राहा, कर्म आणि काळाचा न्याय त्या व्यक्तीवर सोडा. त्या महादेवाच्या न्यायाला सोडून द्या आणि ब्रह्मांड त्याला अशी शिक्षा देईल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. दुसरी भयंकर चूक, दया दाखवून पुन्हा जवळ करणे. कुंभ राशीचे लोक मनाने अतिशय हळवे, दयाळू आणि क्षमताशील असतात. जेव्हा त्या नातेवाईकांचे सत्य उघड होईल तेव्हा तो स्वतःचा बचाव करण्यासाठी तुमच्या समोर रडायचं नाटक करेल, पाय धरेल किंवा घरातील इतर लोकांचा दबाव तुमच्यावर आणेल. पण सावध राहा, जर तुम्ही पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवला किंवा त्याला माफ करून त्यांच्या आयुष्यात स्थान दिले तर विषारी सापाला दूध पाजण्यासारखे ठरेल. तो व्यक्ती पुन्हा संधी साधून तुमच्या पाठीत असा वार करेल, यावेळी तुम्हाला सावरणं कठीण होईल.
त्यामुळे त्याला माफ करा, पण त्याच्याशी असलेले सर्व आर्थिक व कौटुंबिक संबंध कायमचे तोडून टाका. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची चूक, तुमचे पुढील प्लॅन्स जाहीर करणे. सत्य समोर आल्यानंतर 26 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात नवीन संधी आणि पैशाचे मार्ग मोकळे होणार आहे. या काळात माझा सुवर्ण काळ सुरू झाला आहे असे सांगून नातेवाईकांना किंवा सोशल मीडियावर बडाई मारू नका. तुमची नवीन गुंतवणूक, जमिनीचा व्यवहार किंवा भविष्यातील योजना कुणालाही सांगू नका. शत्रू पराभूत झाला असला तरी त्याची काळी नजर अजूनही तुमच्यावर पडू शकते. आता सर्व संकट कायमचे भस्म करण्यासाठी, साडेसातीचा पूर्ण प्रभाव नष्ट करण्यासाठी, घरात सुख शांती आणण्यासाठी कोणते नक्षत्र सिद्ध महाउपाय करायचे आहे ते आपण शेवटच्या भागात पाहूया. कुंभ राशीच्या जातकांनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता त्या कपटी नातेवाईकांची वाईट नजर, गुप्त शत्रूचा पराभव कायमचा जळून भस्म करण्यासाठी 26 ऑगस्टच्या रात्री 10 ते 12 दरम्यान अत्यंत शक्तिशाली नक्षत्र सिद्धी प्रयोग करा. 7 अखंड लवंग घ्या, 1 मूठ काळी राई, मोहरी, 1 लवंग, काळा कपडा. हे सर्व साहित्य कपड्यात बांधून त्याची लहान पोटली बनवा आणि तुमच्या आणि घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावर 7 वेळा उलट्या दिशेने फिरवून उतरून त्यानंतर ओम हनुमते नमः किंवा ओम शनिचाराय नमः या मंत्राचा जप करत ती पुडी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर जाळून टाका. जशी ती आणि लवंग जळेल तसं तुमच्यावर केलेली वाईट नजर, तंत्रमंत्र, शत्रूची कटकारस्थान एका सेकंदात जळून भस्म होतील. साडेसातीचा नकारात्मक प्रभाव संपून 26 ऑगस्ट नंतरचा काळ समृद्धी बनवण्यासाठी हा विधी करा. एका तांब्या लोट्यामध्ये शुद्ध जल, थोडे कच्चे दूध, 1 मधाचा चमचा. महादेवाला जल अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा आणि 1 शमीचे पान भक्तिभावाने व्हा. संध्याकाळी मारुती रायाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. बसून 3 वेळा हनुमान चालीसाचे पाठांतर करा. मारुती राया शेंदूर स्वतःच्या कपाळावर लावा. ज्याच्या पाठीवर हनुमानजीचा हात असतो, महादेवाचा शत्रू असतो, त्यातला केसालाही धक्का लागत नाही. जगातील कोणतीही कपटी नातेवाईक उतरत नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, 7 वर्षाचा वनवास आता संपला आहे. शनिदेव तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर शुद्ध करण्यासाठी आले आहे. आता 26 ऑगस्टच्या या रात्रानंतर तुमच्या आयुष्यात जो काळ सुरू होत आहे हे तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळ ठरेल. अडकलेले पैसे, मालमत्ता किंवा कोर्टातील केसेस तुमच्या आयुष्यात बाजूला होतील. स्वतःचे घर, वाहन किंवा व्यवसाय, मोठी प्रगती सध्या मिळेल. ज्या लोकांनी तुमचे अपमान केले होते तेच लोक तुमच्या यशाचे कौतुक करतील. आज मंडळी, सर्व भीती, निराशा आणि चिंता काढून टाका. आज झोपण्यापूर्वी महादेवाचं ध्यान करा आणि सांगा, ईश्वर, माझे कठीण काळ संपला आहे. आता माझा न्याय तुझ्या हातात आहे. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 7 वर्षाची साडेसाती संपताच तुमच्या मनावर नाही तर तुमच्या वस्तूंवर, घरांवर सुद्धा वाईट दृष्टीचा मोठा प्रभाव पडलेला असतो. जर घरातील वस्तू ऊर्जा नकारात्मक असेल, कितीही कमवले तरी हातात पैसे टिकत नाही. म्हणून 26 ऑगस्टच्या या रात्री घरातील दूषित ऊर्जा संपवण्यासाठी हा सोपा वस्तू प्रयोग करा. एका काचेच्या वाटीत थोडे खडे मीठ आणि 4-5 लवंगा, 1 वाटी घरातील ईशान्य, उत्तर पूर्वेला किंवा मुख्य खोलीत ठेवा. हे मीठ घरातील सर्व नकारात्मकता, आजारपण, मानसिक तणाव स्वतःकडे शोषून घेतो. दर शनिवारी हे मीठ पाण्यात वाहून द्या आणि नवीन मीठ ठेवा. केवळ 7 दिवस तुम्हाला एक अशी वेगळी शांतता अनुभवायला येईल. अनेकदा साडेसातीच्या काळात आपण ग्रहाचे उपयोग केले तर आपल्याला कुलदेवतेचे, स्त्री देवताला विसरतो. लक्षात ठेवा, कुलदेवतेच्या आशीर्वादाशिवाय घरातील कोणतीही बाधा दूर होऊ शकत नाही. 26 ऑगस्टच्या रात्री घरातील देवासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा. कुलदेवतेचे स्मरण करा आणि एका नारळाला थोडे शेंदूर लावा आणि तो नारळ घरातील सदस्याच्या डोक्यावर 7 वेळा उतरून फोडा. तो नारळ कोणत्याही देवीच्या मंदिरात अर्पण किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करा. एका उपायाने तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कुलदेवतेचे सुरक्षा कवच लाभेल आणि कपटी नातेवाईक कोणतंही तंत्रमंत्र तुमच्या घरावर काम करणार नाही. आता बोलूया तुमच्या बंद झालेल्या आर्थिक मार्गाबद्दल. ज्या वैयक्तिक पैशावर कपटी नातेवाईकांनी थोडा ठेवला आहे, पैशाबाबत पुन्हा वृद्ध आणि बारकत असलेली ती गुप्त प्रयोग करा. 1 पिवळी हळकुंड, 3 गोमती चक्र आणि 1 चांदीचे नाणं. हे सर्व साहित्य लाल रेशमी कापड्यात बांधून महालक्ष्मी, कुबेर देवताचे ध्यान करा. तुमची तिजोरी किंवा गल्ल्यात ठेवा.
हा प्रयोग केल्यावर तुमची तिजोरीत पैसा अनावश्यक कामासाठी किंवा डॉक्टरांच्या फेऱ्यासाठी खर्च होणार नाही, तर 26 ऑगस्ट नंतर त्या दिवस वाढत जातील. सर्वात आपले डोळे मिटान मनात महादेवाचे आणि मारुतीरायाचे रूप आणा. माझ्यासोबत म्हणा, उच्चार करा. माझ्यावर कठीण काळ संपला आहे. माझ्या घरातील सर्व वाईट बाधा भस्म झाले आहेत. महादेवाचं त्रिशूळ माझ्यावर साक्षात राहत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमचे सुवर्ण दिवस आता सुरू झाले आहे. मंडळी, तुमचे सुवर्ण दिवस सुरू झाले आहेत आता. कुंभ राशीच्या जातकांनो, कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय कुलदेवता आणि जय महाकाल नक्की लिहा. टाईप करा सर्वांनी. हा व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत जास्तीत जास्त मित्र मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मंडळी, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्हाला असेच अचूक राशी भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. सर्वांना बाय बाय.